नमस्कार आणि खूप खूप सगळ्यांचं स्वागत करते मी मनापासून. आज आपला 5वा दिवस आहे. तर आपण निसर्गापासून आतापर्यंत म्हणजे निसर्गातील झाडं, नदी, सूर्य, पर्वतांपासून खूप काही शिकलो. आणि आपण आपल्या म्हणजे रेग्युलर याच्यामध्ये ऍक्शन मध्ये पण आणलं, डायरीमध्ये लिहिलं. काही गोष्टी आपण करूनही पाहिल्या है ना. त्याच्यामध्ये आपण मेडिटेशनच्या मार्फत म्हणजे अगदी अंधे म्हणजे आतमध्ये सबकॉन्शियस माइंड मध्ये ते एक म्हणजे विचार टाकले. आज आपण भेटणार आहोत एका नाजूक आणि अतिशय गहन संदेश देणाऱ्या जीवाला. आणि तो जीव म्हणजे फुलपाखरू. तर आजचा दिवस आपला आहे फुलपाखराकडून शिकणं. फुलपाखराकडून सगळ्यात मेन काय शिकायचं असतं, तर रूपांतरण म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन आणि सौंदर्य. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे की आयुष्य हे नेहमी ट्रान्सफॉर्म होत राहतं. हे एकसारखं कधीच राहत नाही. रूपांतरणच होत असतं. तर फुलपाखरू आपल्याला काय शिकवतं, तर बदलाला घाबरू नका. जो बदल होतो आपल्या आयुष्यामध्ये त्याला घाबरायचं नाहीये. त्या बदलामध्येच एक सौंदर्य लपलेलं असतं. बघा किती सुंदर आहे ना, की म्हणजे सुरुवात कशी होते एका अळीपासून. मग तो कोशामध्ये जातं आणि आपल्याला वाटतं की ते आता म्हणजे त्याची हालचाल नाही, काही नाही, स्तब्ध स्थिर. आणि परत सगळं झाकलेलं, त्याला ऑक्सिजन मिळतं की नाही मिळत, काही नाही. पण तो कोश फाडून जेव्हा तयार होतो, कोश फाडायला सुद्धा किती त्याला मेहनत तेवढ्याशा जीवाला. आणि जेव्हा तो तिथून निघतो बाहेर, तो सुंदर फुलपाखरू. आणि मग तो झाडाझाडांवर जातो. पण हे नका समजू की तो फुलपाखरू झाला म्हणजे बस आता मस्त. कधीही त्याचा जीव जाऊ शकतो. कधीही त्याचा तो संकटाच्या याच्यामध्ये अडकू शकतो. पण तरीही तो प्रत्येक क्षणाला मस्त जगतो. ह्या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून त्या फुलावर. बघा, बघायला पाहिलं ना, सुंदर एक छोटस फुलपाखरू आहे यार. पण तोही किती काय गोष्टी शिकवून जातो आपल्याला. निसर्ग असाच आहे. छोट्यातल्या छोट्या गोष्टी त्याच्याकडून शिकायला पाहिजे आपल्याला. तर चला, आज आपण त्याचे मुख्य धडे शिकणार आहे 5. की फुलपाखराकडून आपण काय शिकू शकतो. तर सगळ्यात पहिला धडा म्हणजे रूपांतरण करण्याची जी प्रक्रिया आहे निसर्गाची, ती प्रक्रिया स्वीकारायची. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन आपल्या लाईफमध्ये हे नेहमी होतच. कधी आपल्याकडे पैसा असतो, कधी नसतो, कधी आपल्या सौंदर्य असते नसते, कधी तरुणपण असते नसते, कधी काही गोष्टी आपल्याजवळ रिलेशनशिप असतात नसतात. कधी कधी खूप काळाकट्ट अंधार असतो, तर कधी कधी उजेड असतो. जे काही असेल ते असतंय. पण हे सतत बदलत असतं. रूपांतरण आहे. कधी कधी खूप दुःख, तर कधी कधी खूप सुख, तर कधी कधी काहीच नाही, बोरिंग लाईफ. किंवा कधी कधी असं वाटतं की सगळं काही आजच मला मिळालं, इतकी काही खुशी मिळते विनाकारण. तर हे आहे रूपांतरण म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन. ही प्रक्रिया निसर्गाची नेहमी चालू असतं. ही जर प्रक्रिया थांबली किंवा सतत चांगलं मिळालं असतं, तर तुम्हाला चांगलं काय आहे वाईट काय आहे हे कळलं नसतं, है ना. आता जसं मी आता तुम्हाला सांगितलं की एक छोटीशी अंड्यातून अळी निघते. त्या अळीला तर किती घाणेरडी वाटते आपल्याला. अळी आपण आपल्याला तर माहिती नसतं की ही फुलपाखराची अळी आहे किंवा आणखी कशाची अळी आहे. आपल्याला ते फुलांवर किंवा पानांवर दिसलं तर आपण त्याला मारतो किंवा स्प्रे करतो, कारण ते झाडाला हे करतो वगैरे वगैरे अशा टाईपचं. पण तरी पण ती अळी एवढ्या संकटातून निघते आणि मग काही क्षण म्हणजे काही येते तिचे दिवस ते कोशामध्ये असते. म्हणजे तिचं रूपांतरण होत असतं. आणि त्या कोशामध्ये तर ती कम्प्लिटली बंद असते. तिला हवाही लागत नाही, ऊनही लागत नाही. आणि काळाकुट्ट अंधार आणि अनूप म्हणजे अशी शांतता अनुभवावी लागते. एकांत. ना कोणाशी कॉन्टॅक्ट, ना कोणाशी काही लेणं देणं, ना कोणाचं ऐकणं, ना खाणं पिणं, काहीच नाही. किती कठीण काळ आहे तो. म्हणजे विचार करून पहा, त्या अळीच्या जागी स्वतःला करून बघा की माझ्या जीवनामध्ये अशी वेळ आली तर, की माझ्याजवळ ना फायनान्स आहे, ना कोणी नातं संबंध आहे, ना कोणी मला मदत करणारे, अशा काहीतरी भयान शांतता एकट्या याच्यामध्ये अडकले. पण विश्वास ठेवा, हाच अंधार त्या अळीला सुंदर फुलपाखरूमध्ये बनवतो. इतकं सुंदर की लोक धावतात त्या फुलपाखरूच्या मागे. आणि त्या पक्ष्यांचे, त्या फुलपाखरूच्या पंखावरचे डिझाईन्स किती सुंदर, किती सुंदर कलर्स.
आणि वेगवेगळे फुलपाखरू असतात, कितीतरी वेगवेगळे. आता श्रद्धा, तिचा फोटो आता माझ्याकडे नाही आहे व्हिडिओ, पण मी आलं तर पाठवेन. ती कॅनडाला एका फुलपाखरूचं प्रदर्शन होतं तिथे. फुलपाखरूचं म्हणजे जसं आपण गार्डन असतं ना प्राण्यांचं, हे वगैरे तशा टाईपचं ते फुलपाखरू असंच म्हणजे पूर्ण गार्डन होतं. इतके सुंदर सुंदर फुलं, सजावट, आणि तिथे अनेक फुलपाखरू आणि वेगळे वेगळे फुलपाखरू. ते फुलपाखरू इतके सुंदर की ते आपण गेलं पाहायला तर आपल्या अंगावर, खांद्यावर, तर हातावर सहज येतात, खेळतात आपल्याला. पण आपल्याला तेवढं नाजूकपणे अगदी त्यांना हाताळावं लागतं. म्हणजे असं एकदम हा हू असं आरडाओरड किंवा असं नाही, एकदम शांत नेचरमध्ये एकरूप राहू. तर श्रद्धा तिथे गेली होती आणि त्याच्यात तिने काही व्हिडिओ सांगितले. तर तिच्या अशा पोटावर वगैरे बसले तर अगदी सहज म्हणजे अगदी स्थिर स्तब्ध झाले ते. आणि म्हणजे त्या फुलपाखराला त्याची स्पेस दिली अशी. तर इतकं सुंदर म्हणजे हे फुलपाखरू पण त्यांना किती किती शांतपणे आणि किती सुंदर आणि तितके चंचली असतात आणि सौंदर्य तितकं सुंदर असतं. म्हणजे एवढ्या काळ्याकुट्ट अंधारामधून, कोशामधून तो बाहेर येतो आणि किती सुंदर तो फुलपाखरू बनतो, सौंदर्य करतो. म्हणजेच काय, आपण याच्यातून धडा काय शिकतोय, तर आपण आपल्या जीवनामध्ये पण बदल घडवण्यासाठी, जेव्हा घडत असेल आपल्या जीवनामध्ये बदल, तर आपल्याला संयम, संघर्ष आणि एकांत खूप आवश्यक असतो. आपल्याला काय वाटतं की आपण जिथे कुठे उदास असलं तर याच्याशी बोलू, त्याच्याशी, अगं खूपच एकटं एकटं वाटतं, डिप्रेस वाटत होतो म्हणून मी इथे, कोणी कोणी पिक्चरला जातात, कोणी फिरायला जातात, कोणी काहीतरी पार्टीमध्ये जातात लोक, नाचायला यायला. त्यावेळेस तुम्हाला एकांत पाहिजे, म्हणजे आतमध्ये बघायला पाहिजे की का तुम्हाला डिप्रेशन झालं, का तुम्हाला असं एक ते उदासी झाली, का तुम्हाला अशी निगेटिव्हिटी आली. तर तो सगळा तो म्हणजे ऍक्च्युली निसर्गाने तुम्हाला तो खोश बनवून दिलेला होता, फुलपाखरासारखा, की त्याच्यात तुम्ही आपल्या आतमधला सुंदर रूप तर बघा. त्या कोशातून जेव्हा तुम्ही बाहेर आले तर तर तो एकांत खूप आवश्यक असतो. म्हणजे ज्याला आपण ध्यान साधणं, जे आता आपण रोज करतोय ध्यान, म्हणजे एक प्रकारचं आपण सबकॉन्शियस माइंडला प्रोग्रामिंग करतोय आपल्या, है ना. आणि आता मग एकदा त्या ह्याच्यात ध्यान मध्ये गेलो ना, तर आपण चालता फिरता बसता उठता कोणाशी बोलता बोलता सुद्धा त्या ध्यानामध्ये चालला जातो. ध्यान म्हणजे फक्त डोळे बंद करून बसा आहे, मला डिस्टर्ब करू नका, असं असं नाही आहे. सगळे आरडाओरड सगळं असेल तरी सुद्धा तुम्ही आपल्या आतमधली शांती बघू शकता. सगळ्यात बेस्ट सिच्युएशन आहे ती. तर त्या बेस्ट सिच्युएशन साठी आपल्याला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. तर फुलपाखराला आठवायचं तेव्हा की आपण आता सध्या कोशात आहे, की जिथे आपण हातपाय हलवू शकत नाही किंवा आपल्याला काही दिसत नाही की मी काय करायला पाहिजे आता. अशा लाईफमध्ये असा संघर्ष येऊ शकतो. दुसरा पॉइंट आहे, दुसरा धडा काय देतो आपल्याला, तर संयम आणि वेळेचं महत्व. संयम म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. लोकांना संयमच नाही. आणि आजकाल आपला टीव्ही, मोबाईल याच्यामुळे ना लोकांना म्हणजे असं तुरंतच पाहिजे, म्हणजे व्हिडिओ पण पूर्ण ऐकायची गरज वाटत नाही, तर ते छोटे छोटे रील्स मधून त्यांना मोठं ज्ञान पाहिजे असते. तेही रील्स नाही आवडते तर स्पीड मध्ये करतो आपण, आणि कधी कधी हे होऊन जातं, वेळच इतकं म्हणजे हे असतं की संयमच नाही. पण फुलपाखराकडे बघा, की अळी ही लगेच फुलपाखरामध्ये नाही तयार होत, तिला काही वेळ द्यावा लागतो. बाळ पण जन्माला 9 महिने वेळ द्यावा लागतो. पक्ष्याला पण अंडे दिल्यानंतर काही वेळ त्याला उभवावं लागतं, थांबावं लागतं, वाट पाहावी लागते. प्राण्यांना पण जन्म देताना प्रत्येकांचे दिवस वेळ ठरलेला असतो. तर त्या वेळेसाठी संयमाशिवाय काही दुसरं म्हणजे कारणच नाही आहे. थांबणं त्यापेक्षा मग थांबायचंच आहे माहिती आहे, तर संयमाने थांबा, शांततेने थांबा, त्या वेळेचा सुद्धा आनंद घ्या, है ना. हे त्याच्यात म्हणजे फुलपाखरू आपल्याला सांगतो, की म्हणजे तो अळीच्या रूपातून फुलपाखरामध्ये येण्यामध्ये त्याला जे काही वेळ असतो, तो कसा स्वतः त्या कोशामध्ये जातो, साऱ्या जगापासून दूर, आणि तो एकांत मध्ये स्वतःला घडवत असतो. ती गरमी, थंडी जे काय आहे ते सगळं तो स्वतःला झाकून घेतो आणि स्वतःला स्वतःच झाकतो. तो त्याला कोणी दुसरी अळी येत नाही त्याला झाकायला, किंवा दुसरा फुलपाखरू येत नाही. इवन जे पक्षी तरी आपल्या अंड्याला उबवणं देतात, पण फुलपाखरू स्वतःच करतो. कोशातही स्वतःच जातो आणि स्वतःच तो फुलपाखरू स्वतःच रूपांतरण करतो. ही खूप मोठी शिकवण आहे.
आणि ही शिकवण आपल्याला शिकायला पाहिजे की आपल्याला स्वतःलाच स्वतः बदलायचं आहे. कोणी तुम्हाला बदलणार नाही. मी तुम्हाला सांगते फक्त. तुम्ही किती बदलणार हा टोटली तुमच्यावर जे डिपेंड आहे. कितीही मी कळकळून सांगेल तुम्हाला तरी सुद्धा ही माझी भूमिका आहे की मला सांगावंसं वाटतं. है ना? तर हे शिकणं खूप जरुरी आहे की संयम आणि वेळेचं महत्व. तर याच्यातून धडा म्हणजे हेच सांगायचं आहे आपल्याला, शिकायचं आहे की मोठा बदल साधण्यासाठी, मोठा बदल म्हणजे जसं एक अळी म्हणजे एक नाजूकशी, कधी तिला किचकाळेल तर मरून जाईल. पण तोच त्या अळीमध्ये कधी वाटलं तरी असतं की तेवढे सुंदर फुलपाखराचे डिझाईन आणि ते पंख आणि ते सुंदर अस्तित्व असेल. वाटतच नाही, कुठे माहीतच नाही. पण तरी पण ते सगळं सुंदर बदल, मोठा बदल साध्य करण्यासाठी तो संयम ठेवावाच लागेल. म्हणजे प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच उमलते. तुमच्या आयुष्यात कितीही मोठं संकट येऊ, कितीही तुमचे कामं अडो, कितीही लोक तुम्हाला सोडून जाओ, किंवा तुमच्यामध्ये लोक येऊ तुम्हाला टीका टिप्पणी करो, तुम्हाला जे करायचं ते करो, पण ते तेव्हाच शांती येईल. त्याला काही वेळ द्यावा लागेल. त्या वेळामध्ये स्वतःला तुम्ही आतलं म्हणजे फुलपाखरासारखं कोशामध्ये ठेवा. स्वतः म्हणजे आता आज जसं आपण हा एक वेळ देतोय ह्या प्रोग्रामला, म्हणजे काय करतोय? आपण काही करू शकत होतो. आता एवढं दसऱ्याचे दिवस आहेत, जिथे तिथे लाइटिंग, जिथे तिथे प्रोग्राम्स तुम्ही जाऊ शकत होते. फिरायला जाऊ शकत होते. आज शनिवार आहे. लोक हॉटेलमध्ये जातात, फिरायला जातात. पण तुम्ही इतकं सगळं करूनही म्हणजे स्वतःला त्या कोशामध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे कशासाठी? तर नवीन रूपांतरण. तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवायचे तुम्हाला. तर ते रूपांतरांसाठी तुम्ही हा स्वतःला कोशामध्ये ठेवलाय. किती सुंदर आहे. म्हणजे निसर्गाला तुम्ही ऐकता आहात. निसर्गाच्या दिलेल्या मार्गाने तुम्ही जात आहात. तुम्ही आम्ही. हो की नाही? आम्ही म्हणजे मी पण आहे तुमच्यासोबत बरं का. तर आपल्याला ह्या वेळेचं महत्व समजलेलं आहे. ते प्रत्येक गोष्ट योग्य वेळी उमलतं. पण त्या वेळेचं महत्व आपल्याला करून त्यावेळेस संयम शिकलं पाहिजे. स्वतःला त्या कोशामध्ये ठेवून ध्यान साधना करता आली पाहिजे. तिसरा पॉइंट आहे नवीनतेला समोर जाणं. नवीनतेला समोर जाणं म्हणजे कसं, की जसा कोश फोडून बाहेर आला की तो फुलपाखरू पूर्णपणे नवीन असतो. पण तो कोशामधून निघताना त्याला किती वेदना होत असते. आपण कल्पनाच नाही करू शकत. कधी बघा असं कधी आलं ना वेळ तुम्हाला, तर बघा त्याच्याकडे की कसा आहे करतोय म्हणून. आमच्या म्हणजे ऑफिसमध्ये ना अशा खिडक्या सगळ्या अशा ओपन आहेत. तिथे म्हणजे झाड कुंड्यांमध्ये असं लावले, तिथे फुलं बिलं, तर तिथे एखाद दोन असे म्हणजे फुलपाखरू कधी कधी असे येतात. तर एकदा मला असं ते कोश असं दिसलं होतं. तर मी जे आता पुस्तकं किंवा हे सगळं वाचन किंवा समज होती, मी खरंच त्या कोशाला रोज ते निरखून पाहिलेलं आहे. आणि अगदी म्हणजे खरंच तो असा हळूहळू, आणि जेव्हा शेवटचा दिवस तो इतका फडफडतो की मला असं म्हणजे असं त्या म्हणजे त्याच्या वेदना असं असं जाणवतं आणि असं वाटतं की पण करून टाकू का, म्हणजे बिचारायला पटकन ओढता येईल, तेवढं वेदना होणार नाही. पण नाही, जर मी त्यावेळेस ओपन केलं असतं ना तर त्याला मी कमजोर केलं असतं. तर आपल्याला दुसऱ्यांच्या कोशे फोडायचं नाही. जसं आपण आपल्या मुलांसाठी करतो, ऍक्च्युली आपण तेच करतो की मला हा त्रास झाला ना, माझ्या मुलांना मी त्रास नाही होऊ देणार. पण त्यांना बिलकुल हातात द्यायला लागतो, हे करायला लागतो, ते करायला लागतो. पण तसं नाही करायला पाहिजे आपण. त्यांना उडू द्यायचं, त्यांना कळू द्यायचंय. आजचीच मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. माझी मुलगी कॅनडावरून आली, तर परमनंटच आली. म्हणजे परमनंट म्हणजे सिटिझनशिप मिळाला. आता ती इथे एक काही वर्ष तिच्या ह्याच्याप्रमाणे राहील. आता कंप्लीट 3 वर्षांनी आली. म्हणजे तसं पाहिलं तर 7 वर्ष झाले तिचे, 6 की 7 वर्ष झाले. पण मध्ये आली होती, पण 3 वर्षानंतर आता आली. तर ना मला आता मला आणि शुभदाला दोघींनाही आम्ही कसं थोडंसं जपतोय तिला. असं जपतो म्हणजे की अगं इथले ट्रॅफिक बदलले. खूप तर म्हणजे एरिया ओळखायला येत नाही. नवीन बरंच काही फ्लॅट्स खूप 3 वर्षात खूप नागपूर बदललं. परत इथल्या लोकांचं म्हणजे चालवणं व्यवस्थित नाहीये. फोर व्हीलरला जागा मिळत नाही व्यवस्थित. मग ठोकठाक, आणि तिकडे म्हणजे डाव्या साईडचं उजव्या साईडचं ड्रायव्हिंग हे एक बदल. तिची फुल ऑटोमॅटिक होती, इथे आमची गेअरची गाडी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बदलतात. आम्ही तिला थोडंसं एक आठवडा तिला हे देत होतो की तू ताईला बसू देत जा, ताईसोबत जा, ताई कर. आज ती मला एकदम म्हणजे अशी चिडल्यासारखी बोलली की तुम्ही मला काही डंप समजता का ग? तर म्हटलं नाही, आम्ही तुला जपतो. म्हणजे कशाला जपायचं? तिथे मी कॅनडाला म्हणजे तुम्हाला काय मी कोमामध्ये गेली असं वाटत होतं का? 3 वर्ष मी कोमात होती असं वाटतं का?
ती तिच्या डायरेक्शनने बघत होती. तिला वाटत होतं की मी एवढ्या मोठ्या म्हणजे देशामध्ये एकटीने सगळं काही डील केलं. जाण्यापासून येण्यापर्यंत सगळं काही जे ज्या अडचणी आल्या त्या मी एकटीने डील केलं. आणि इथे नागपूर जन्मापासूनचं माझं शहर आहे यार, इथलं कोणा मला माहिती आहे, सगळं काही माहिती आहे, तरी मला इतक्या काय जपतात आहे. तेव्हा मला एकदम म्हणजे असं ती जाणीव झाली. अरे हिच्या म्हटलं कितीही म्हटलं तरी ती आई आणि ना ती ताई. म्हणजे आपण आपल्या मुलांना आपल्या लोकांना कसं जपायला पाहतो, पण हे बरोबर नाहीये. ठीक आहे, मग मला हे समजलं. बरं बेटा, म्हटलं फक्त एवढंच कर की तू हेल्मेट घालत जा, कारण आता हेल्मेटचे नियम काही नियम बदलले, तर तेवढे तू एक करत चल. आणि गाडी स्लो चालायची. इथे ग्रीन लाईट असो की रेड लाईट असो, दोन्हीकडे बघायचं, कारण कॅनडाचे रूल वेगळे आहेत. कॅनडामध्ये ग्रीन लाईट दिसला तर तुम्हाला थांबायचं नाही, तुम्हाला स्पीड चालवायचंय, कारण तिथून रूल तोडत नाही. पण म्हटलं इथे आमच्या नागपूरला रूल कोणीही तोडू शकते. ग्रीन लाईट असेल तरी सुद्धा, रेड लाईट असेल तरी सुद्धा लोक पार करतात रस्ता. त्यामुळे तू ग्रीन असो की काही असो, थांबायचं म्हणजे गाडी स्लो झाल्याची बरोबर. तर हे काही गोष्टी येतातच, म्हणजे हे जपणं हा प्रकार येतोच. पण तरी पण आपण तो एक स्पेस, म्हणजे याच्यासाठी आपल्याला कसं जाणीवपूर्वक हे करणं जरुरी आहे. तर आता मला परत समजलं की नाही नाही, आपण थोडस स्पेस दिली पाहिजे. जोपर्यंत आता ती श्रद्धा स्वतःहून काही गोष्टी विचारत नाही, तोपर्यंत आता आपण सांगायचं नाही. आम्ही शुभ आणि आम्ही तिघी बसलो, गप्पा गोष्टी केल्या. म्हटलं काही नाही, तू फक्त दृष्टिकोन बघ, समज. आम्ही तुला काही डम समजत नाही किंवा काही नाही, मला माहितीये तू हुशार आहे, तू हे सगळं आहे, पण ही आमची एक काळजी आहे असं समज, तयार हो. अशा टाईपचं म्हणजे आम्ही ते गोष्ट सॉल्व्ह केली. तर हे आपण करतो, आपल्याला माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी, तरी सुद्धा आपण असं करतो. तर हाच नवीन पॉइंट, म्हणजे हाच आपल्याला शिकवतो की नवीन गोष्टीला समोरं जाणं म्हणजे तो जो कोश फोडून येतो तिथे पूर्णपणे फुलपाखरू नवीन असतो. पूर्ण त्याला उडण्याची कला अवगत असते, ते त्याच्या जीन्स मध्येच असतं. त्याला कोणी शिकवत नाही उडण्यासाठी, पण बरोबर जसा बाहेर आला तसा तो उडतो, आपोआप उडायला लागतो. तर त्याच्यावरून आपल्याला धडा काय शिकायचा आहे की आपल्या जीवनामध्ये नवीन अनुभव असतो किंवा नवीन ओळखी ज्या असतात त्या स्वीकारत राहायला पाहिजे आपल्याला. जुन्या सवयी सोडायच्या असतात आणि नवीन पंख लावायचे असतात. नव्या गोष्टी स्वीकारायच्या असतात. जुन्या जे असेल ते झालं, सोडा. झालं असेल ते बदल केला. आता असं नाही, आता असं आहे. है ना. आधी डाव्या बाजूने चला, आता बरोबर उजव्या बाजूने चला, कारण डाव्या बाजूने तिकडून येतात मग ते मागून टक्कर म्हणतात, तर आता उजव्या बाजूने चलाची सवय लागते. तर अशा बऱ्याचशा गोष्टी, जुन्या गोष्टी सोडा, नवीन जागा पंख लावा, नवीन ठिकाणी उडा, नवीन भरारी घ्यायला शिका. म्हणजे जुने अनुभव फक्त एवढंच आहे कशासाठी की ही गोष्ट चांगली आहे, नाही आहे, वाईट आहे, हे आहे. पण एखादी म्हणजे असं भीती किंवा एखादी निगेटिव्हिटी धरून बसू नका, हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे फुलपाखरू आपल्याला शिकवतो की नवीन जीवन असतं सगळं. नंतर चौथं पॉइंट म्हणतंय की सौंदर्य हे बाहेर नाही, तर अंतःकरणातून येतो. म्हणजे सौंदर्य हे बाहेरून नाही दिसत, ते आतून येतो. पहा किती सुंदर सांगता आहे की फुलपाखरू आपल्याला दिसतो ते अळी दिसते. मग त्याच्यानंतर कोशामध्ये जातो, तो कोशही एवढा काही सुंदर नाही दिसत आपल्याला असं पाहिलं तर. उलट आपल्याला असं वाटतं रे काय आहे, आपण अजून काढून टाकतो, ज्यांना माहिती नाही त्याच्याबद्दल. कारण ते इतकं घाणेरडं दिसत असते आणि ते अळी असं वाटतं आपल्याला. ते आपण असं दिसलं, सफाई करायला गेलो तर काढून टाकतो. पण त्याच्या आतमध्ये किती सुंदर सौंदर्य, एवढे सुंदर पंख आणि त्याच्यावर कलर, आणि कुठून येतात यार. आणि कसं देव तिथे देतो, कसा निसर्ग म्हणजे सुंदरता हे करतो. तर आपल्याला हेच बघायचं, म्हणजे फुलपाखराचं सौंदर्य फक्त त्याच्या रंगामध्ये नाहीये, तर त्याच्या त्या अळीपासून तर ते कोशापासून तर तो फुलपाखरू घडतो त्या प्रवासामध्ये दिलेला आहे सुंदरता, त्याचं सौंदर्य. एका दिवशी नाही तो सुंदर बनलेला आहे, एका दिवशी नाही त्याला कलर भरले, त्याला पंख दिले, त्याला तो शेप दिलेला आहे. हा किती सुंदर आपल्याला निसर्ग शिकवतो. म्हणजे इतक्या बारकाईने बघायला शिका तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी. आपण याच्यात तर काहीच गोष्टी घेऊ शकतो आहे किंवा शिकू शकतोय. पण तुम्हाला आता म्हणजे ही जी जशी दृष्टी मी सांगितली ना, तशी तुम्ही आता दुसरीकडे जेही काही तुम्हाला निसर्गाचं दिसेल, त्याच्यातून तुम्हाला काय काय शिकायचं ते स्वतः तुम्ही बघाल, स्वतःला तुम्हाला समज येईल. पण आता तो एकांत बघा, ती नजर बघा, त्या बुद्धीने तिथे म्हणजे आपल्या विचारांना ती दिशा द्यायला शिका.
तर हेच शिकायचं आहे की सौंदर्य म्हणजे फक्त त्या फुलपाखराचं सौंदर्य म्हणजे त्याच्या फक्त रंगामध्ये नाहीये, तर त्याच्या त्या प्रवासामध्ये आहे. त्या अळीपासून तर कोश आणि मग फुलपाखरू बनलेलं आहे. तर याच्यावरून आपल्याला धडा हाच घ्यायचा आहे की आपल्या सौंदर्याचा खरा गाभा म्हणजे आपली प्रवास कथा आहे, की आपला प्रवास कसा घडला. सौंदर्य म्हणजे नुसतं शारीरिक नाही किंवा नुसतं मानसिक नाही, तर सगळ्या गोष्टी तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या आयुष्याचा प्रवास केला, कसं तुम्ही खाली पडले, कसं वर आले, वर आल्यानंतर लोकांना कसं तुम्ही सोबत आपल्या घेतलं, किती लोक तुमच्यासाठी म्हणजे उभे आहेत किंवा तुम्ही किती लोकांसाठी उभे झाले, किती लोकांचं तुम्ही लाईफ बदललं. हा सगळा जो प्रवास कथा आहे याच्यामध्ये तुमच्या आयुष्याचं सौंदर्य आहे. तर सौंदर्य म्हणजे तुमचा संघर्ष, तुमच्यामधला धैर्य किती आहे, तुम्ही बदल काय केलं आणि तुम्ही प्रेम कसं करताय आणि किती प्रेम देताय. म्हणजे बघा किती सुंदर हा शिकवतोय फुलपाखरू आपल्याला. दिसायला अळी वाटते है ना, किती अळी, त्याच्यात एक कोश म्हणजे आणखीच त्याला तर तो आला तर आणखीच आपण काढून फेकून देऊ. पण तो प्रवास असतो सुंदर त्या फुलपाखराचा. आणि किती दिवसाचे असते, आता हा पुढचा क्षण सांगेल मी तुम्हाला पुढच्या पॉइंट मध्ये. पण हा एवढ्याशा प्रवासातही तो किती सुंदर आपल्याला शिकवतो. संघर्ष करायचा आहे म्हणजे आपला प्रवास गाथा, आपल्या जीवनाचा प्रवासाची गाथा कशी असायला पाहिजे, तर सौंदर्य आपल्या सौंदर्यपूर्वक असायला पाहिजे. की आपण किती लोकांच्या आयुष्यामध्ये बदल देतो, किती प्रेम आपण लोकांना देतो, किती लोकांना आधार देतोय. तर ह्या गोष्टी आपल्याला आपला प्रवासाची कथा बनवतात. शेवटचा पॉइंट आहे, फुलपाखराकडनं काय शिकायला मिळतं आपल्याला, क्षणाक्षणाचा आनंद घेणं, वर्तमानात राहणं. तुम्ही बघितलं कधी फुलपाखराला, आता निरखून बघायला शिकाल कधी, सतत तो असा फडफडत राहतो, पटकन उडतो दुसरीकडे. मला तो व्हिडिओ दिसला ना श्रद्धाचा, मी नक्की शेअर करेन. तो ना असा अगदी येतो, असा फडफडतो येतो. आणि तुम्ही कल्पना करू शकता आपल्या अंगावर कधी फुलपाखरू बसू शकतं म्हणून. कारण आपण इतके फडफडे आहोत की आपण, आणि बसलाय तरी हरडा ओरड आणि किती वेळ. त्यालाही ती शांतता पाहिजे आणि तेवढ्याच्या ते तो फडफडतो आणि निघून जातो बस. म्हणजे फुलपाखराचं आयुष्य तसं खूप अल्प आहे, पण तो प्रत्येक क्षणामध्ये उडत असतं, नाचत असतं आणि आपलं सौंदर्य पसरत असतं. तो क्षणासाठी जरी आपल्या अंगावर बसला ना तरी इतका आनंद देऊन जातो आपल्याला, की म्हणजे आपण किती सांगत फिरू आपण की वा वा, मला मला माझ्याजवळ फुलपाखरू आहे, फुलपाखरू आहे, है ना. हे असंच असतं की त्याचं आयुष्य कमी असेल तरी सुद्धा किती सुंदर, आणि त्या एका क्षणातही तो किती लोकांना आनंद देऊन देत जातो. त्याच्यातून आपल्याला धडा काय शिकता आलं पाहिजे, तर प्रत्येक क्षणाला जगलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक क्षणामध्ये उडणं नाचणं. उडणं नाचणं म्हणजे मी असं नाही म्हणते की सतत उडत राहा नाचत राहा, म्हणजे मन आपला तो असं म्हणजे जसं उद्याची चिंता करतो किंवा भीती ह्या गोष्टीतून दूर येणं, म्हणजे प्रत्येक क्षणाला जगणं आणि त्या क्षणाचं सौंदर्य काय आहे ते अनुभवणं. की मी आता जसं मी तुमच्यासोबत बोलते, मला म्हणजे तो तो आनंदच एक अप्रतिम असा असतो. मला त्याच्यात हे नाही येत की कोण ऐकते कोणी नाही येत, किती जण आहे, किती लोक आहेत, कोणी आलं नाही आलं. जे आलं नाही आलं, कधी ना कधी तो व्हिडिओ बघतील आणि जुडतीलच कोणाला ना कोणाला, कधी ना कधी तर हा म्हणजे मिळेलच ज्यांच्या याच्यात आहे. तर ह्या गोष्टीचा आनंदच मला येतो की चला मी माध्यम बनते किंवा भगवंत तू मला माध्यम बनवतोय. तर ह्या गोष्टीच्या याच्याने मी तो क्षण क्षण जगते. तर ह्याला त्या आजच्या क्षणाला जगणं म्हणजेच सौंदर्य म्हणतो आपण त्याला. जीवनाचं सौंदर्य आहे. जे झालं ते झालं, किंवा आता जे काय होईल ते मला नाही माहिती काय होईल, तर त्याची चिंता करण्यात काय अर्थ आहे, है ना. तर प्रत्येक क्षणामध्ये जगणं म्हणजे आजच्या क्षणाचं, आत्ताच्या क्षणाचं सौंदर्य अनुभवणं. आणि हेच आपल्याला फुलपाखरू शिकवतो. तर किती सुंदर आहे ना ह्या सगळ्या गोष्टी निसर्गातल्या, म्हणजे जबरदस्त आहेत इतक्या बारकाईने बघितलं तर. तर असे याचे 5 मुख्य धडे आपण शिकतो आहोत, की रूपांतरांची म्हणजे ट्रान्सफॉर्मेशनची प्रक्रिया स्वीकारणं, की लाईफ हे बदलणार आहेच. कधी तो अळीच्या कोशात म्हणजे अळीच्या रूपात असतो, तो कोशात असतो, तर तेव्हा तो काळाकुट्ट अंधारात असतो फुलपाखरू, है ना. ती शांतता, ती ध्यान म्हणजेच फुलपाखरू, तो अंधारच ऍक्च्युली त्या फुलपाखरू घडवतो. तर हे पण आपल्याला समजलं पाहिजे, हे शिकवतो तो. तसंच संयम, वेळ,
वेळेचं महत्व म्हणजे संयम म्हणजे ज्या वेळेस जे होणार आहे ते होणारच आहे. तुम्ही कितीही फडफडा, काही फरक नाही पडत. इव्हन तो कोशातही निघताना त्याला त्रास होत असतो, पंख त्याचे दुखत असतील, त्याला किती घर्षण करावं लागत असेल, पण तो वेळ लागतो, तो संघर्ष आहेच. संयम त्याला ठेवावाच लागेल. तसंच आपल्या जीवनामध्ये आपल्याला ते घर्षण करणं जरुरीच आहे. नंतर नवीन गोष्टी, जसं तो बाहेर कोश फोडून बाहेर तो त्याला नवीन पूर्ण जग दिसतं, पण तरी पण तो उडायला लागतो आणि त्याचे पंख काम करायला लागतात. पूर्ण त्याला नवीन असतं सगळं. त्याने कधी आयुष्य पाहिलेलं नसते ह्या सगळ्या. पण म्हणजेच आपण याच्यातून काय शिकलो असतो, ही जुन्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सोडायच्या, नवीन ज्याही होतात त्या स्वीकारायच्या आहे. प्रत्येक नवीन अनुभव जीवनातला तुम्ही कधी आयुष्यात कधी असं पाहिलं नसेल, कधी आयुष्यात असं केलं नसेल, करावं लागेल. तयार राहा. कारण निसर्ग तुम्हाला नवीन पंख त्याच्यासाठीच लावतोय की तुम्ही उडून ते सौंदर्य बघा. आणि हे सौंदर्य बाह्य नाही तर अंतःकरणातून येतो. म्हणजे कुठून येतो? त्या अळीच्या रूपापासून आहे. म्हणजे तुमचा प्रवास कथा कसा आहे, तुम्ही जेव्हा अळी होते म्हणजे काहीच नाही, म्हणजे समजच नव्हती, तिथून तुमचा प्रवासाच्या कथा सुरू झाला. तिथून तुम्हाला संघर्ष, तुमचं धैर्य, तुमचं बदल, तुम्ही तुमचं प्रेम, तुमचं ध्येय, म्हणजे धैर्य आणि ध्येय कसं तुम्ही केलं, कशा पद्धतीचा हा पूर्ण प्रवास कथा शिकवतो फुलपाखरू. आणि शेवटी म्हणजे क्षणाक्षणाचा आनंद घ्यायला शिकवतो. कारण फुलपाखरू कधीच स्थिर राहत नाही. काही क्षणामध्ये स्थिर राहतो, ते पंख असे असे हलतच असतात त्याचे, किंवा त्याचे असे असे पाय हलत असतात, ते बघाल उडत असतं, नाचत असतं आणि आपलं सौंदर्य पसरवत असतं, आपला आनंद पसरवत असतो. तर हे आपण 5 धडे फुलपाखरापासून शिकतो आहे, म्हणजे नेचर शिकवतोय आपल्याला फुलपाखराच्या माध्यमातून. ठीक आहे. तर तुम्हाला काही विचारायचं असेल तर जरूर तुम्ही विचारू शकता. आपण आता याच्यात मेडिटेशन करूया. ठीक आहे. तर शांत जागेत बसा छानपैकी. एक म्युझिक शेअर करते मी. चला शांत बसा. डोळे बंद करा आणि पाठीचा कणा ताठ ठेवा. श्वास घ्या आणि हलकेच सोडा. श्वास घेताना अशी कल्पना करा की निसर्गाच्या ज्ञानाचा प्रकाश आपल्या आतमध्ये असलेल्या शक्तींचा शोधच करतो आहे. आणि आपल्या आतमध्ये जोही काही अंधकार आहे, तो जेव्हा तुम्ही श्वास सोडता तो अंधकार नष्ट होतो आहे, अशी मनात कल्पना करा. आणि 2 ते 3 वेळा अशा खोल श्वास घ्या आणि सोडा. कल्पना करा तुम्ही एका हिरवगार बागेत बसलेले आहात. सुंदर झाड, लॉन, आजूबाजूला फुलं उमललेली आहेत. झाडांवर पक्ष्यांचा आवाज ऐकू येतोय. कुहू कुहू कोयलचा आवाज येतोय. पक्ष्यांचा गोड आवाज तुम्हाला ऐकू येतो आहे. आनंदाने, उत्साहाने सर्व गोष्टी बघता आहात, ऐकता आहात, होत आहात त्या वातावरणात.
समोर आता एक छोटीशी अळी आली. हलकेच तिला दुरूनच बघत आहात. फुलपाखरातली अळी होती. अळी आहे. हळूहळू कोशात जाते आहे. ती स्वतःच्या भोवताल कोश तयार करते आहे. आणि आता चालत आलेली अळी एका जागी स्तब्ध होऊन हळूहळू कोशात जाताना दिसते आहे. ती शांत दिसते आहे. बघत राहा, कोशात शांत आहे. ना हालचाल, ना काही कुठे दर्शन, ना काहीच. बघत राहा त्या कोशाकडे. अचानक आता हळूहळू त्या कोशामधून हालचाल दिसायला लागली तुम्हाला. हळूहळू तिथून एक पाखरू बाहेर पडतो आहे. कोश तोडतो आहे, काढायचा प्रयत्न करतो आहे. संघर्ष बघा. त्याच पहिले मुंडक दिसत आहे. त्याचे समोरचे पाय दिसतात आहे. फडफड दिसते आहे कोशातून बाहेर निघण्याची. आता त्याचे पंख जोशी बांधल्यासारखे पण हळूहळू बाहेर निघतायत. किती त्रास होत असेल त्याला. पण त्याचे प्रयत्न थांबले नाही. त्याची फडफड थांबली नाहीये. हळूहळू बाहेर येतोय. जसा तो बाहेर येतो आहे तसं तुम्हाला त्याचं रूप दिसते आहे. सुंदर फुलपाखरू आहे. तो हळूहळू पूर्णपणे बाहेर आलाय. एक क्षण थांबलाय. त्याने आपले पंख पसरले. बाहेरचा प्रकाश त्याला दिसलाय सूर्याचा. पंख जे आतापर्यंत फोल्ड होते ते पूर्णपणे पसरले गेले. सुंदर सुंदर रंगाने चमकले गेले. जसही आकाशातला प्रकाश मिळाला, त्याला सूर्याचा प्रकाश मिळाला, ते रंगामध्ये चमक वेगळीच आली. आता तुम्ही ते क्षण कसे चमकून गेले त्याचे. तो काहीच क्षण तिथे थांबणार आहे. त्याचं परिवर्तन बघा किती सुंदर. 2-4दा पंख फडफडले. आता तर केवढे मोठे पंख दिसले. कल्पनाही करू शकत नाही की इतके मोठे पंख एवढ्याशा कोशामध्ये अडकलेले होते. आणि एवढीशी छोटीशी अळी
एवढा मोठा फुलपाखरू होता त्यात. वाव. फक्त बघत राहा. आणि त्यांनी पंख फडफडले आणि त्यांनी झेप घेतली आकाशाकडे आणि आकाशाकडे उडालं. जसं उडालं तसं त्याला फुलं दिसले. त्या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून त्या फुलावर. किती सुंदर त्याने प्रकार त्याच्या पायाला त्या फुलाचे कण पण चिपकतात. त्याच्यातून तो किती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बिया त्याचे जे परिवर्तन करतो. ह्या फुलांचे बिया त्या ह्याच्यावर त्याच्यावर बॉटॅनिकली लगेच तो कामालाही लागला. इतरांच्या लहान मुलं त्याच्या मागे धावू लागले. फुलपाखरू फुलपाखरू. किती आनंदाने खेळू लागलं ते. असंच आपलं हे जीवन असतं. खरंच आता स्वतःकडे बघा. तुम्हीही तुमच्या जुन्या विचाराच्या कोशातून बाहेर पडत आहात. जे काही विचार असतील, मी करू शकत नाही, मी खूप दुःखात आहे, लोकांनी मला खूप त्रास दिला आहे, कोणी माझं ऐकत नाही, मला हे जमतच नाही, मी असं केलं तर लोक काय म्हणतील. जे काही आहे सर्व विचारांचे कोश आहेत तुमचे, ज्याच्यामध्ये तुम्ही अडकून पडलेले आहात. पण त्याच्यातूनच आपलं डेव्हलपमेंट करायचं आहे. त्या कोशामधूनच, त्या विचारांमधूनच त्यातले पंख तुम्हाला उलगडायचे आहेत. विचारांच्या कोशातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. तुम्ही बाहेर पडत आहात. तुम्हाला हे भगवंताने, ह्या नेचरने सुंदर पंख दिले आहेत. तुम्ही बाहेर पडले, आपले पंख उलगडत आहात. सुंदर आहात, हलके आहात, मुक्त आहात. तुम्ही पण उडू शकता आहात. तुमच्या उडल्याने किती लोकांना आनंद होऊ शकतो, किती लोकांमध्ये परिवर्तन होऊ शकतो. स्वतःला सांगा, मी बदलाला घाबरत नाही. परिवर्तन हेच माझं जीवन आहे. प्रत्येक परिवर्तनातून रूपांतरित होतो किंवा होते आणि अधिक सुंदर बनते. माझं जीवन फुलपाखरासारखं आनंदाने जगते. माझं जीवन फुलपाखरासारखं आनंदाने जगतो किंवा जगते. हे सौंदर्य आपल्या हृदयात, आपल्या मनात बसवा. अडचणीच्या कोशात सापडलो तरी सुद्धा हळूहळू तिथून बाहेर पडता येतं, हलकं होता येतं, मुक्त होता येतं.
सुंदर आहात. तुम्ही हलके आहात, मुक्त आहात. रोज वातावरणाप्रती सजग व्हा. आपल्या शरीराविषयी सजग व्हा. आणि हलकेच आपले दोन्ही हात डोळ्यांवर ठेवून डोळे उघडा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी व्हेरी मच. खूपच सुंदर.